वाघाने गाय मारल्याचा संशय, शेतकऱ्याने असा घेतला वाघांचा बदला. शेतकऱ्याच्या कृत्याने उडाली एकच खडबड. असं काय केलं शेतकऱ्याने की ऐकून विश्वासच बसत नाही. तामिळनाडू, निलगिरी जिल्हा, घनदाट जंगल, धुके, शांत डोंगर रांगा, दूरवरून ऐकू येणारे पक्ष्यांचे आवाज आणि या शांततेत दडलेली एक अशी गोष्ट जी उघड होताच संपूर्ण देश हादरला. निलगिरीच्या काठावर वसलेलं एक छोटंसं गाव, शेती, जनावरं आणि जंगल. इथे माणूस आणि वन्यजीव यांचं नातं फार नाजूक. एक पाऊल इकडे तिकडे झालं की जीवावर बेतू शकतं. त्या गावात राहायचा एक साधा शेतकरी, नाव शेखर. जास्त शिकलेला नाही पण कष्टाळू. त्याचं संपूर्ण जग म्हणजे त्याची शेती आणि त्याची गाय. ती फक्त जनावरं नव्हती, ती त्याच्या घराचा आधार होती. सकाळचं दूध, घरखर्च, शेतीची मदत सगळं काही त्या गायीवर अवलंबून होतं. एक दिवस नेहमीसारखाच उजाडला. शेखर सकाळी उठला, अंगणात आला, पण आज काहीतरी वेगळं वाटत होतं. गोठ्याजवळ शांतता होती, खूपच शांतता. तो आत गेला आणि क्षणातच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. गोठ्यात त्याची गाय नव्हती. शेखर घाबरला, आजूबाजूला शोध घेतला, शेताच्या दिशेने गेला आणि काही अंतरावर त्याला जे दिसलं ते दृश्य जे कोणत्याही शेतकऱ्याचं काळीज फाटून टाकेल. रक्ताचे डाग, ओढलेलं जनावर आणि अर्धवट खाल्लेला मृतदेह. गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली. वाघाचा हल्ला असणार. इथे आधीही वाघ दिसला होता. शेखरची गाय वाघानेच मारली. कोणाकडे पुरावा नव्हता, पण शेखरच्या मनात मात्र एकच विचार घर करून बसला: वाघ. त्या दिवसापासून शेखर बदलला. तो कमी बोलू लागला. डोळ्यात राग होता, वेदना होत्या आणि कुठेतरी खोलवर दडलेला सूड. गावकऱ्यांनी समजावलं, वनविभागाला कळवलं. सरकार नुकसान भरपाई देईल, जंगलाचा कायदा आहे. पण ज्यांचं नुकसान झालं त्याच्या मनात चाललेलं वादळ कोणालाही दिसलं नाही. काही दिवस शांत गेले. गाव पूर्ववत झाल्यासारखं वाटत होतं, पण जंगल मात्र काहीतरी वेगळंच सांगत होतं. एक दिवस अचानक वनविभागाला माहिती मिळाली. जंगलाच्या आत 2 वाघांचे मृतदेह आढळून आले. संपूर्ण यंत्रणा हादरली. वाघ, तोही 2, एक तरुण, एक प्रौढ. निलगिरीसारख्या भागात हे एक मोठं प्रकरण होतं. वाघ नैसर्गिकरित्या मरत नाहीत आणि 2 एकत्र. संशय गडद होत गेला. वनाधिकारी घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाची तपासणी सुरू झाली. सुरुवातीला कोणी काहीच बोलत नव्हतं, पण तपास जसा जसा पुढे गेला तसं तसं सत्य बाहेर येऊ लागलं. हे नैसर्गिक मृत्यू नव्हते. कोणीतरी खूप थंड डोक्याने, खूप नियोजनबद्ध पद्धतीने हा प्रकार केला होता. तपासाची सुई हळूहळू गावाकडे वळली आणि मग एक नाव समोर आलं: शेखर. तोच शेखर ज्याची गाय काही दिवसांपूर्वी मारली गेली होती. सुरुवातीला कोणालाच विश्वास बसला नाही. तो साधा शेतकरी, तो असं काही करू शकतो. पण चौकशी झाली आणि शेवटी शेखरने जे सांगितलं ते ऐकून सगळेच हादरले. गाय मरण पावल्यानंतर शेखरने तिचा मृतदेह जंगलात ठेवला होता, पण त्याने काहीतरी वेगळंच केलं होतं. ज्या ठिकाणी वाघ शिकार करून परत येतो तिथेच त्याने विष कालवलं होतं. वाघ पुन्हा शिकार खायला आला आणि नंतर दुसराही, आणि काही तासात दोघेही मृत्युमुखी पडले. ही गोष्ट बाहेर येताच एकच खळबळ उडाली. संपूर्ण राज्य हादरलं. वन्यजीवप्रेमी संतापले. कायदा, हल्ला आणि शेखर, तो एका क्षणात पीडित शेतकरीवरून आरोपी बनला. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार वाघाला मारणे हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. भावना समजून घेतल्या जातील, पण गुन्हा माफ होणार नाही. आजही निलगिरीचं जंगल शांत आहे, पण त्या शांततेत दडलेली ही गोष्ट माणूस आणि जंगल यांच्यातील संघर्षाची आठवण करून देते. वाघाने गाय मारल्याचा संशय, शेतकऱ्याने घेतलेला भयानक बदला आणि शेवटी संपूर्ण देशाला हादरवणारी खडबड.